काँग्रेसमध्ये शिवसेना मनसे सोबत युतीबाबत चर्चा सुरू। वंचित नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची माहिती। काँग्रेसने स्कॅनर लावावे। महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये युती झाली आहे। त्यांचं मी स्वागत करतो। युती संदर्भात त्यांची आमच्या कार्यकर्त्यांशी बोलणं सुरू आणि कार्यकर्तेच ठरवतील अशी माहिती वंचितचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली। बाळासाहेब आंबेडकर यांनी बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषद दिली। दरम्यान नांदेडमध्ये नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेस सोबत वंचितची युती तुटली। यावरून बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला। काँग्रेसने अगोदर स्कॅनर लावला पाहिजे। काँग्रेस किती आहेत आणि काँग्रेसमध्ये राहून त्यांचा आत्मा दुसऱ्या पक्षात किती जणांचा आहे हे बघावं, असं आंबेडकर म्हणाले। काँग्रेसच्या नगरसेवकांनी MIM पक्षात प्रवेश केला आहे, यावरून ही त्यांनी टीका केली। आता याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे बीजेपी काही ठिकाणी त्यांच्या काही मित्रांबरोबर चाललेली आहे आणि काही मित्रांबरोबर चाललेली नाही, अशी असणारी परिस्थिती आहे। काँग्रेस सुद्धा ही काही ठिकाणी NCP बरोबर चाललेली आहे आणि काही ठिकाणी चाललेली नाही, अशी असणारी परिस्थिती आहे। तीच शिवसेनेची सुद्धा अवस्था आहे। त्याच्यामुळे एक पॉलिसी अशी नाही आहे। तर ज्या महानगरपालिका आहेत त्या सर्व महानगरपालिकेच्या अध्यक्षांना आम्ही असं परमिशन दिलेली आहे, अधिकार दिलेला आहे की त्यांनी त्यांच्या स्तरावरती कोणाबरोबर समझोता करता येईल हा त्यांनी चाचपणी करावी आणि त्यांच्याबरोबर त्यांनी असणारा समझोता करावा। अट एकच आहे त्याच्यामध्ये, ती म्हणजे BJP बरोबर कुठल्याही परिस्थितीत त्यांनी समझोता करू नये। उभाटा सेना, एकनाथ शिंदेची सेना, शरद पवारांचं NCP, अजित पवारांचं NCP आणि काँग्रेस यांच्याबरोबर युती केली तरी चालेल। मुंबईमध्ये दोन भाऊ एकत्र आलेले आहेत, त्यांनी युतीची घोषणा पण केली, उद्धव ठाकरे राष्ट्रवादी। चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे। तुमच्याकडे काय प्रस्ताव वगैरे त्यांचा आला की काही कार्यकर्त्यांशी त्यांचं बोलणं चाललंय असं मला कळलंय। तुमचं काय उल्लेख आहे त्यांच्यासोबत जायचं तिथं मुंबईमध्ये? ते असे आम्ही तिथल्याच कार्यकर्त्यांना अधिकार दिल्यामुळे आम्ही काहीच ठरवणार नाही।